सन्माननीय सदस्य समाधानजी आवताडे यांनी जो प्रश्न उपस्थित एक प्रकारच्या त्यांना प्राण्याविषयी आणि पक्षाविषयी फार प्रेम आहे। एकूणच सोलापूर जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्र 14,895 चौरस किलोमीटर आहे आणि त्यापैकी 288.62 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे। पंढरपूर वन परिक्षेत्रातील वनक्षेत्र 20.62 चौरस किलोमीटर आहे आणि त्यापैकी मंगलवेढा जो पंढरपूर मतदारसंघाचाच भाग आहे त्या ठिकाणी 10 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे। आणि अध्यक्ष महोदय या त्यांच्या प्राण्यांविषयी असलेली जी त्यांचं प्रेम आहे ते लक्षातच घेऊन त्या एकूण परिसरामध्ये 24 पाणवटे निर्माण केलेले आहेत। माझ्याकडे यादी आहे। मालेवाडीमध्ये 1, अंधलगावमध्ये 4, शिरशीमध्ये 1, कात्रालमध्ये 1, उलजंतीमध्ये 1, लँडबेचलोईमध्ये 2, मारापूरमध्ये 1, हिवरगावमध्ये 1, मंगलवेढा 1, जिंती 1, कर्जाल 1, खडकी 1, सलगर 1, सलगर दुसऱ्या सलगरमध्ये 1, लोणार 1, लोणार दुसऱ्यामध्ये 1, सलगर तिसऱ्यामध्ये 2, बावचीमध्ये 1, हुन्नरमध्ये 1, अशा प्रकारचे 24 पाणवटे आहेत। अध्यक्ष माझं एक गोष्ट खरी आहे की ऑक्टोबर नंतर उन्हाचा जो तडाखा सुरू होतो त्यावेळेला पाणवठ्यातलं त्या ठिकाणी बाष्पीभवन होऊन आटायला लागतं। डोंगरातून किंवा जमिनीतून असलेला पाझर साधारणपणे डिसेंबर अंतापर्यंत तो संपतो आणि जानेवारी 1 पासून तर पुन्हा पाऊस पडेपर्यंत या पाणवठ्यामध्ये दर 15 दिवसांनी टँकरने पाणी टाकलं जातं। आता माननीय समाधानजी आवताडे यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी माती पडली असेल ती दुरुस्त केली जाईल, गरज पडली तर आणखी पाणवटे निर्माण करू, परंतु कुठल्याही प्रकारे वन्य प्राण्यांची कुचंबना होणार नाही याची दक्षता वन खातं घेईलच। त्यांनी दुसरा प्रश्न उपस्थित केला का तरसांचे 2 तरस आले आणि एका तरसाला लोकांनी मारलं। खरं म्हणजे तरस हा जरी हिंसक प्राणी असला तरी सुद्धा तो मानवाच्याकडे अटॅक करत नाही सहसा, आणि म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस, लोकांमध्ये जागृती केली पाहिजे। शेवटी हे प्राणी हे आपल्याच असलेल्या पर्यावरणाचाच भाग आहे। एकूण सर्व समतोल राहण्याकरता ह्या प्राण्यांचं अस्तित्व सुद्धा निश्चित केलं पाहिजे। आणि त्यांनी पक्ष्यांचा विषय काढला, त्या पक्ष्यांना पाणी वगैरे पाहिजे, त्या अनुषंगानं मी तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून आपले सन्माननीय सदस्य आवताडे साहेबांशी ते चर्चा करतील आणि त्यांना जे काय गरजेचं आहे त्या ठिकाणी पाणवटे निर्माण केले जातील। ज्या गरजेच्या दुरुस्त्या असतील त्या पण दुरुस्त्या केल्या जातील आणि आवताडे साहेबांनी सांगितल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी झाडांची लागवड करायची गरज आहे ते पण केलं जाईल। मंत्री महोदयांचं मी धन्यवाद देतो, चांगलं पॉझिटिव्ह उत्तर दिलं। आणि अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना अजून मी 2 उपप्रश्न विचारतोय। अध्यक्ष महोदय, तात्पुरते कृत्रिम पाणीसाठा उभारण्याऐवजी पाणवटे उभारण्याऐवजी वन विभागाच्या हद्दीतच कायमस्वरूपी टिकणारे पाणवटे आपण उभा करणार का? आणि दुसरं अध्यक्ष महोदय, माझा उपप्रश्न असा आहे की सदर पाणवटे व्यवस्थित कार्यरत आहे की नाही हे पाहण्यासाठी तालुकास्तरीय समिती आपण स्थापन करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य समाधानजी आवताडे यांनी सांगितल्याप्रमाणे त्या परिसरातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी संपर्क साधून ज्या कुठे ठिकाणी वनबंधारे बांधण्याची गरज आहे त्यांच्याकडून ती साईट निश्चित केली जाईल आणि वनबंधारे सुद्धा निश्चित बांधले जातील आणि जे साठलेली माती सुद्धा तिथून काढली जाईल।